सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी तुम्हाला आमच्या गावात एक छोटासा धबधबा दाखवणार आहे. तर मी आता आलो आहे धबधब्यापाशीचे. तो धबधबा आहे छोटा, आमच्या गावापाशीच आहे, जवळची काही जास्त लांब पण नाही. आणि तुम्ही पाहू शकता हे पूल आहे. तर आपण हे जवळ जाऊ, पाहू किती पाणी आहे. तुम्ही पाहू शकता की हे झाड पण पुरं वाळून जाईल. हे झाड डायरेक्ट उकरून काढेल डायरेक्ट. तर मी आता आलो आहे धबधब्यापाशी. पुरं खडक आहे आणि इकडं हे धबधबा आहे हे छोटासा. पाणी पण कमी आहे आणि पाऊसच कमी पडेल, त्याच्यामुळे पाणी पण कमीच राहणार आहे. दरवर्षी इकडं धुणं धुवायला गाडी धुवायला येत्या, कारण की पाणीच कमी आहे. त्याच्यामुळे काय यावेळेस कोणी गाडी धुवायला धुणं धुवायला नाही आलंय. तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. त्याच्यामध्ये छोटे छोटे पण मासे आहे, पण ते काही दिसणार नाही कारण ते मासे लय बारीक आहे. पाहू शकता की पाणी किती. पाहू शकता पाणी किती आहे, कमी पाणी आहे. एवढं जर का जास्त पाणी असं एवढं खोललंय जागा आहे. इकडे या साईडला एवढं उतरतोय, त्या साईडला चाललोय. मी आता या साईडला आलो, इकडं खाली उतरलोय. तुम्हाला मी दाखवणार की हे पाणी डायरेक्ट कुठून जातं आणि पाणी कुठून येतं ते दाखवणार आहे. इकडं छोटा नाळा पण, ज्याच्यामधून पण पाणी येऊ राहिलं. तर छोटा नाळा आहे चांगला, याच्यामधून पाणी येऊ राहिलं. होऊ शकतं की पाणी कुठं जाऊ राहिलं, तर त्या पुलाच्या खाली पाणी जाऊ राहिलं. तुम्हाला मी त्या साईडनं पण दाखवणार की तिकडं पाणी किती आहे, कारण की पाणी हेच पाणी तिकडं जाऊ राहिलं. तर तुम्ही पाहू शकता हे पूल पण आहे आणि आमच्या गावचा छोटा धबधबा आहे. तर आता मी चाललोय, इकडूनच चाललोय. तुम्हाला मी दाखवणार की इकडं पाणी पण कुठून येतं. पण साईडला पाणी साचेल आहे, पण साईडला थोडं थोडं पाणी साचेल आहे. आणि इकडं पण अजून एक स्टॉप आहे, बस स्टॉप आहे. आणि ह्यो पण रोड तिकडं जातो. इकडं एक स्टॉप आहे, बस स्टॉप, तिकडं पण बस थांबते. आणि इकडं एक पूल आहे, हे पाहू शकता हे पूल आहे इकडं. आणि या पुला खालून पाणी येत आहे. हे पाणी इकडून येऊ राहिलं, इकडून पाणी येऊ राहिलं. इकडून पाणी जात आहे इकडं. पाहू शकता की इकडून पाणी जात आहे इकडं. इकडून पाणी जात आहे. मी तुम्हाला इकडचं एक पाणी कुठून येतं आहे ते पण दाखवलं. आता हे पाणी कुठून जातं ते पण दाखवणार आहे. आणि इकडचा पण पूल दाखवला आणि तिकडचा पण एक पूल दाखवणार आहे. तर चला आता, तर त्या पुलाकडे जायचं आहे, ह्या पुलाकडे जायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी आता आलो या पुलाकडे आणि आता मी पुलावर उभा आहे. तुम्हाला दाखवलं इकडचं आहे आणि इकडून फार पाणी जात आहे. आणि या साईडला पण दाखवणार आहे. इकडं दरवर्षी गणपती बुडवत्या आणि इकडं पाणी आहे सध्या कमी आहे, त्याच्यामुळे इकडं पाणी लय राहतं. तर यावर तुम्ही पाहू शकता. चला आता आपण त्या साईडला जाणार आहे. तुम्ही पाहू शकता हे पाणी डायरेक्ट इकडं जाऊ राहिलं. आणि इकडं पण कारण की इकडं दरवर्षी पाणी जास्त राहतं. यावेळेस पाऊस कमी झाला त्याच्यामुळे काही पाणी जास्त नाही. तर चला आता आपण खाली जाणार आहे. इकडं खाली आलोय. तर आता मी चाललोय या साईड, त्या साईडला चाललोय. तर मी आता आलोय या साईडला. आणि पूल आहे आणि इकडं पाणी जाऊ राहिलं. इकडं पाहू शकता. इकडं जागेच तिकडं तुम्हाला सांगितलं तिकडं लय खोल आहे, पण तिकडच्या पेक्षा इकडं जास्त खोल. तुम्ही पाहू शकता, जवळ काय मी जात नाही. आणि इकडं पुरं खडक आहे. तुम्ही पाहू शकता इकडं पुरा खडक आहे आणि इकडून पुरं पाणी जाऊ राहिलं.
पाहू शकता इकडं किती खडक आहे आणि इकडून पार पाणी खाली जाऊ इकडं पाणी जास्त आहे. मला झूम करून दाखवतो मी. हे पाणी पार इकडं खाली जाऊ राहिलं. इकडं पण गणपती बुडवत्या दरवर्षी जास्त. आणि पाणी डायरेक्ट खाली जातं. पाहू शकता पाणी कुठं जाऊ राहिलं, पार खाली जाऊ राहिलं. मी आता चाललोय वर पुलावर चाललोय. खाली तुम्हाला दाखवलं की पाणी किती आहे किती नाही. चाललोय पुलावर. पाहू शकता इतकंच दिसत एवढून लांबून. तर मी तुम्हाला आमच्या गावचा एक छोटासा धबधबा दाखवला आहे. आणि आजचा ब्लॉग इकडंच एंड करतो. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मी आता फक्त एवढं प्रॅक्टिस ब्लॉग टाकू राहिलो. अजून 1-2 महिन्यांनी चांगले ब्लॉग टाकणार आहे. आजचा ब्लॉग इकडंच एंड करतो. बाय बाय.